हॅलो अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. 10th स्टँडर्ड आपण घेतोय तुमचा सायन्स पार्ट 2, जिथं आपण सुरू केला आहे तुमचा सेकंड चॅप्टर, ज्याचं नाव काय आहे? लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. हे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे त्याचे दोन पार्ट आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 2 तुमचा थर्ड चॅप्टर आहे. आता आपण सेकंड कंटिन्युएशनमध्ये घेतोय, जिथे आपण 2 सेशन्स ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत. आता आपण मागच्या सेशनमध्ये काय पाहिलं होतं? एरोबिक रेस्पिरेशन कसं होतं, काय काय स्टेप्स इन्व्हॉल्ड आहेत, काय काय प्रोडक्ट्स भेटतात, राईट? आता आपण पाहणार आहोत अनएरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय मुलांनो? सेल्युलर रेस्पिरेशन जिथे ऑक्सिजन इन्व्हॉल्ड नाही आहे, असं रेस्पिरेशन जिथे फूडपासून एनर्जी ऑप्टेन करायला ऑक्सिजन इन्व्हॉल्ड नाही आहे. आणि काय काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स असे असतात जे बिना ऑक्सिजनचे पण राहतात, मग त्यांना रेस्पिरेशन किंवा एनर्जी प्रोडक्शनसाठी अनएरोबिक रेस्पिरेशन करायला लागतं. किंवा असे काय काय कंडिशन येतात प्लांट्सला किंवा कधी कधी ॲनिमल्सला सुद्धा, जिथे ऑक्सिजनची कमतरता होते आणि त्यांना अनएरोबिक रेस्पिरेशन करावे लागतं. ठीक आहे. आता आपल्याला एरोबिक रेस्पिरेशन आठवतंय, आपण आत्ताच केलंय. ठीक आहे, खूप वेळ नाही झालाय. सो एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये थोडासा डिफरन्स आहे. फर्स्ट स्टेप जशी एरोबिक रेस्पिरेशनची ग्लायकोलायसिस होती, तशी अनएरोबिक रेस्पिरेशनची सुद्धा ग्लायकोलायसिसच असणार आहे. कशाची? अनएरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे. जसे ये एरोबिकमध्ये फर्स्ट ग्लायकोलायसिस होती, तशी अनएरोबिकमध्ये पण ग्लायकोलायसिस असणार आहे. इथे होणार आहे ग्लुकोज मॉलिक्यूल, ग्लुकोज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज होणार आहे, इनकम्प्लीट ऑक्सिडायझेशन. काय होणार आहे तो? इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज. आणि ह्याच्यातून आपल्याला परत भेटणार आहे पायरुविक ॲसिड. पायरुविक ॲसिड. अजून तुम्हाला काय वाटतं, अजून काय भेटत असेल आपल्याला? पायरुविक ॲसिड सोबत अल्कोहॉल्स पण भेटतात आपल्याला. ठीक आहे, प्लस अल्कोहॉल्स. पण हे अल्कोहॉल डिरेक्टली तुम्हाला इथे जे भेटणार आहे ते फर्मेंटेशनच्या प्रोसेसनी भेटणार आहे. ठीक आहे. एक सेकंड, लेट्स डू दिस थिंग. ठीक आहे. इथे काय होणार आहे? इथे पण ग्लायकोलायसिस होणार आहे, जी एरोबिक रेस्पिरेशनची फर्स्ट स्टेप आहे. आणि इथे पण अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लायकोलायसिस होणार आहे, बट ते ऑक्सिजन सोबत होते का? नाही. सो इट इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज होतं. कम्प्लीट ऑक्सिडायझेशन, कम्प्लीट कन्वर्जन होतं का? नाही, इनकम्प्लीट. आणि आपल्याला भेटतं पायरुविक ॲसिड. आता हे पायरुविक ॲसिड जे आहे ते सेकंड स्टेप आहे फर्मेंटेशन. इथे पायरुविक ॲसिड भेटला आपल्याला. आता नेक्स्ट होणार फर्मेंटेशन. या फर्मेंटेशनमध्ये काय होणार आहे? पायरुविक ॲसिड कडून आपल्याला कन्वर्ट, ते पायरुविक ॲसिड पण ऑक्सिडाइज होणार आहे आणि ते होणार आहे कन्वर्ट ऑर्गॅनिक ॲसिड अँड अल्कोहॉलमध्ये. ऑर्गॅनिक ॲसिड प्लस अल्कोहॉल, अल्कोहॉलमध्ये. ठीक आहे. फर्स्ट प्रोसेसमध्ये ग्लुकोज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज झालं आणि भेटला पायरुविक ॲसिड. मग ते पायरुविक ॲसिड सेकंड स्टेजमध्ये जाणार, जिथं ते ऑक्सिडाइज होऊन ऑर्गॅनिक ॲसिड आणि अल्कोहॉलमध्ये फॉर्म होणार. आणि जिथं पायरुविक ॲसिड ऑर्गॅनिक ॲसिड आणि अल्कोहॉलमध्ये कन्वर्ट होतंय, त्या प्रोसेसला आपण बोलतो फर्मेंटेशन. ठीक आहे. हे पटकनी स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे आपण पुढं जाऊयात.
ठीक आहे, झालं. हे दोन तुमचे अनएरोबिकचे असतील. अनएरोबिकचं तुम्हाला काही इतकं असं इक्वेशन्स किंवा प्रॉपर स्टेप टू स्टेप नाही येणार. फक्त तुम्हाला अनएरोबिकमध्ये लक्षात ठेवायचं आहे की ग्लायकॉलिसिसमध्ये काय होणार आहे, इनकम्प्लिटली ऑक्सिडाईज होणार आहे बिकॉज ऑक्सिजन नाही आहे. आणि जे पायरुविक ॲसिड भेटणार आहे आपल्याला लेस अमाऊंट ऑफ एनर्जी भेटणार आहे. एरोबिक रेस्पिरेशन जिथे होते तिथे जास्त एनर्जी भेटते, बट अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये इनकम्प्लीट ऑक्सिडाईज होतं ना, म्हणून लेस अमाऊंट ऑफ एनर्जी भेटणार आहे. आणि अनएरोबिकमध्ये दोनच स्टेप आहेत, ग्लायकोलायसिस जिथं ग्लुकोजपासून आपल्याला भेटणारे पायरुविक ॲसिड, आणि फर्मेंटेशन जिथं थोडे एन्झाईम्स त्या पायरुविक ॲसिडसोबत रिॲक्ट करून आपल्याला देणार आहेत ऑर्गॅनिक ॲसिड आणि अल्कोहोल. ठीक आहे, कम्प्लीट. लेट्स सी. सम ऑर्गॅनिझम्स कॅन नॉट लिव्ह इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. बरोबर आहे, असे पण काही ऑर्गॅनिझम आहेत जे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये राहू शकतात का? नाही. एक्झाम्पल बॅक्टेरिया. सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन. आता जरी ते ऑक्सिजनमध्ये नाही जगू शकत, ऑक्सिजन फ्री एन्व्हायरमेंटमध्ये ते जगत आहेत, पण त्यांना पण तर एनर्जीसाठी रेस्पिरेशन करावं लागणार आहे. सो ते त्यांची अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. ग्लायकोलायसिस अँड फर्मेंटेशन आर टू स्टेप. तेच पाहिलं आपण. फर्स्ट होतं ग्लायकोलायसिस जिथे ग्लुकोजपासून इनकम्प्लिटली ऑक्सिडाईज होऊन पायरुविक ॲसिड भेटलं, आणि सेकंड होतं फर्मेंटेशन जिथं अल्कोहोल आणि ऑर्गॅनिक ॲसिड भेटलं. राईट. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन. कसं ऑक्सिडाइज झाले ग्लुकोज? इनकम्प्लीट. Pyruvic acid produced through glycolysis is converted into organic acid or alcohol. हेच पाहिलं, ज्याला आपण fermentation बोलतो. Some higher plants, animals and aerobic microorganisms also perform anaerobic respiration instead of aerobic if there is depletion of oxygen. फक्त तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझमच नाही मुलांनो, बट हायर प्लांट्स जे प्रॉपर आपण मोठे मोठे झाडं बघतो, काही ॲनिमल्स पण कधी कधी अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात जर त्यांच्याकडे ऑक्सिजनची कमतरता आली तर. ठीक आहे. समटाइम्स वी ह्युमन्स ऑल्सो परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन, ॲनिमल्स ऑल्सो परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन, अँड इवन प्लांट्स जेव्हा ऑक्सिजन तिथं डिप्लिशनमध्ये जातं किंवा कमी ऑक्सिजन असेल त्यांच्याकडे तर. आता एक्झाम्पल दिलेत. सीड्स परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन इफ द सॉइल इज सबमर्ज्ड अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. जर सॉइल अख्खी पाण्याखाली असेल, जर ते पाण्याच्या आत असतील, पाण्यात ऑक्सिजन असतं का मुलांनो? नाही. फ्री आपल्याला O2 नाही भेटत तिथे. सो त्या टायमिंगला जे सीड्स आहेत त्या सॉइलमध्ये जे अख्ख्या पाण्याच्या खाली ढासळलेले आहेत ते पण अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. Similarly, our muscle cells also perform aerobic respiration while working out or while doing heavy exercise. ठीक आहे. आपले जे मसल सेल्स आहेत, जेव्हा आपण एक्सरसाइज करतोय, खूप विगरस ॲक्टिव्हिटी करतोय, पळताय तुम्ही, जंप करताय, त्या सिनॅरिओमध्ये आपले मसल्ससुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. वाय? बिकॉज तुम्ही पळताना कंटिन्यू श्वास नाही घेत, ऑक्सिजनची कमतरता होते ना. जे ऑलरेडी ऑक्सिजन आहे जे आपण घेतोय ते तर एनर्जी प्रोडक्शनमध्ये जातं आहे, म्हणून एक्स्ट्रा ऑक्सिजन आपल्या बॉडीत जे भेटतंय ते आपण पळताना वगैरे इतकं जोरात श्वास घेताना बघितलं आहे का? त्यावेळेस आपल्या बॉडीला पण ऑक्सिजनची कमतरता वाटते. त्या टायमिंगला ते अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. Excuse me. Due to this, less amount of energy is produced in our body and lactic acid accumulates. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपण अनएरोबिक रेस्पिरेशन करतो, आणि अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे अमाऊंट कशी असते एनर्जीची? हाय की लो? लो. सो आपली बॉडी लो एनर्जी प्रोड्यूस करते, आणि दॅट्स वाय वी आर लो ऑन एनर्जी. आणि आपण काय बघितलंय अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑर्गॅनिक ॲसिड्स आणि अल्कोहॉल्स फॉर्म होतात की नाही? सो तसंच एक ऑर्गॅनिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड आपल्या मसल्समध्ये जाऊन डिपॉझिट होतं, आणि त्याच्यामुळं आपण टायर्ड फील करतो. जेव्हा लॅक्टिक ॲसिड आपल्या बॉडीच्या मसल्समध्ये जाऊन ॲक्युम्युलेट होतं तेव्हा आपण वैतागतो, तेव्हा आपण टायर्ड फील करतो. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत की वेगळ्या वेगळ्या फूड कंपोनंट्सकडून आपण एनर्जी कसं घेतो, काय काय एनर्जी सोर्सेस आहेत. ठीक आहे.
सी आपल्या बॉडीत जे एक्सेस कार्बोहायड्रेट असतात, हे लक्षात ठेवा मुलांनो, एक्सेस कार्बोहायड्रेट हे आपण स्टोअर करतो आपल्या लिव्हर अँड मसलमध्ये. लिव्हर अँड मसलमध्ये स्टोअर करतो आपण इन फॉर्म ऑफ ग्लायकोजन. ठीक आहे. जेव्हा आपल्याकडे एक्सेस कार्बोहायड्रेट आहेत की आपण एनर्जी काय म्हणतो घेतली आहे है ना, जेवढी एनर्जी लागते तेवढी आपण एनर्जी प्रोड्यूस केली, पण एनर्जी प्रोड्यूस करून पण आपल्याकडे जर एक्सेस कार्बोहायड्रेट राहतात तेव्हा आपली बॉडी काय करते, त्याला ग्लायकोजन ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून लिव्हर आणि मसलमध्ये स्टोअर करते. ठीक आहे. एक्सेस कार्बोहायड्रेट इज स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. प्रोटीन्स कडे बघू आता. कार्ब्सचं तर कळलंय आपल्याला, एनर्जी तिथूनच घेतो. नेक्स्ट विल जम्प ऑन टू प्रोटीन्स. प्रोटीन्स हे काय आहेत मुलांनो, मॅक्रो मॉलिक्युल्स. मॅक्रो म्हणजे जास्त अमाऊंटमध्ये नीडेड जे असतं ते, आणि मायक्रो म्हणजे जे स्मॉल अमाऊंटमध्ये नीडेड असेल. सो प्रोटीन्स आपल्याला लार्ज अमाऊंटमध्ये लागतात की छोट्या, लार्ज. वाय? बिकॉज इट हेल्प्स इन डेव्हलपमेंट ऑफ आवर बॉडी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट है ना. जिम फ्रीक्स यू नो प्रोटीन पाउडर खाता है, प्रोटीन रिच फूड खाता है. वाई? बिकॉज आवर बॉडी नीड्स प्रोटीन. ठीक आहे. इट नीड्स प्रोटीन्स इन अ व्हेरी लार्ज अमाऊंट. सो देअरफॉर तुमचं प्रोटीन जे आहे ते आहे मॅक्रो मॉलिक्यूल. खूपच जास्त झूम झालं का? ओके फाईन. आता प्रोटीन्स कशाने बनले आहेत मुलांनो? प्रोटीन्स बनले आहेत अमायनो ॲसिड्सनी. अमायनो ॲसिड्सनी. ठीक आहे. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम अमायनो ॲसिड. प्रोटीन्स आर मॅक्रोमॉलिक्युल्स formed by bonding together many amino acid. जेव्हा खूप सारे अमायनो ॲसिड सोबत येतात, दे ग्रुप टुगेदर, दे बॉन्ड टुगेदर, देन दे फॉर्म प्रोटीन. जेव्हा अमायनो ॲसिड एकदम सोबत येऊन एका बॉन्ड फॉर्म करून राहतात तेव्हा ते प्रोटीन फॉर्म करतात. ठीक आहे. आणि प्रोटीन ऑफ ॲनिमल ओरिजिन, जे ॲनिमलमधून प्रोटीन भेटतं आपल्याला, तुम्ही चिकन खाता, फिश खाता, मटन खाता, त्यातून जे प्रोटीन भेटतं आपल्याला त्याला बोलायचं फर्स्ट क्लास प्रोटीन. कुठलं? फर्स्ट क्लास प्रोटीन. ठीक आहे. क्लिअर. आणि वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्राम ऑफ प्रोटीन. हे लक्षात ठेवा. 1 ग्राम ऑफ प्रोटीन, 1 ग्राम ऑफ प्रोटीन gives you 4 किलो कॅलरी एनर्जी. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. 1 ग्राम ऑफ प्रोटीन आपल्याला किती एनर्जी देतं? 4 किलो कॅलरी एनर्जी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे येऊ शकतं तुम्हाला एक्झाममध्ये फॉर 1 मार्क. राईट इट डाऊन फास्ट की 1 ग्राम ऑफ प्रोटीन गिव्स यू 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी. Amino acids are obtained after digestion of protein. Those amino acids are absorbed in body and transported up to each organ and cell via blood. जे आपण प्रोटीन ब्रेकडाऊन होतं तेव्हा काय भेटतं? आपण काहीतरी प्रोटीनवालं फूड खातो. ठीक आहे. पनीर घ्या, तुमचं चिकन घ्या, तुमचे लेंटिल्स घ्या, दाल्स घ्या, पल्सेस घ्या, जे आपण खातो ते प्रोटीन आहे. मग ते आपण काय करतो? ब्रेकडाऊन करतो. प्रोटीन ब्रेकडाऊन केल्यावर आपल्याला भेटतं अमायनो ॲसिड. तर या अमायनो ॲसिडचं काय होतं मुलांनो? हे आपल्या आफ्टर डायजेशन हे अमायनो ॲसिड आपण ऑप्टेन करतो, हे आपण ॲब्झॉर्ब करतो. आणि हे ऑप्टेन झालेले अमायनो ॲसिड ॲब्झॉर्ब केल्यानंतर आपण सेल्समध्ये त्याला ट्रान्सपोर्ट करतो. ईच ऑर्गन आणि सेलला आपण ते अमायनो ॲसिड ट्रान्सपोर्ट करतो. वी ईट प्रोटीनिशियस फूड. ते प्रोटीनिशियस फूडकडून आपल्याला तोडून काय भेटतं? अमायनो ॲसिड. आता हेच अमायनो ॲसिड जेव्हा आपण डायजेस्ट करून ॲब्झॉर्ब करतो ते आपण ब्लड थ्रू आपल्या दर सेल आणि ऑर्गन्सला पाठवतो.
From these amino acid, organ and cell produce various protein necessary from themselves. आता जे आपण अमायनो ॲसिड खाल्ले ते सेल्सकडे पोचले. या अमायनो ॲसिडच्या मदतीने आपले सेल्स नवीन प्रोटीन्स क्रिएट करतात जे आपल्या बॉडीसाठी नेसेसरी आहे, जे आपल्या बॉडीसाठी नेसेसरी आहे. बाहेरच्या अमायनो ॲसिड आपण खाऊन आपले प्रोटीन स्वतः क्रिएट करतो. कोण? सेल्स क्रिएट करतात. ठीक आहे. सी इथे एक चार्ट दिलाय, प्रोटीन्स अँड डिफरंट अमायनो ॲसिड्स ऑप्टेन्ड. अमायनो ॲसिड्स कशात कशात लागतात? ब्लड, हिमोग्लोबिन, अँटीबॉडीज हे प्रोटीन्सनी बनलेले आहेत मुलांनो. मसलमध्ये ॲक्टिन अँड मायोसिन हे पण प्रोटीन्स आहेत. पिट्युटरी ग्लँडचे जेवढे पण हॉर्मोन्स आहेत, आपल्या बॉडीतले हॉर्मोन्स आर प्रोटीन्स. लक्षात ठेवा, हॉर्मोन्स प्रोटीननी बनले जातात. पॅनक्रियाजमध्ये पण ट्रिप्सिन आणि इन्सुलिन जे आहेत, इन्सुलिन इज युअर हॉर्मोन, ट्रिप्सिन इज ऑल्सो इन्सुलिन इज युअर एन्झाईम हॉर्मोन अँड ट्रिप्सिन इज युअर एन्झाईम जे तुम्हाला डायजेशनला लागतं. ठीक आहे. आणि सेलमध्ये पण व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेंबर जे आपले सेल मेम्ब्रेन आहे ना, फॉस्फोलिपिड्सनी बनलं आहे आणि सेल मेम्ब्रेनमध्ये पण तुम्हाला प्रोटीन लागतं. परत बोन्सचं ऑसिन जो कॉम्पोनंट आहे तो पण अमायनो ॲसिड किंवा प्रोटीननी बनला आहे. अमायनो ॲसिडला बॉन्ड करूनच आपण प्रोटीन बनवतो ना. सो एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ प्रोटीन. जे खूप एसेन्शियल गोष्टी आहेत दे आर मेड अप फ्रॉम प्रोटीन. सो दॅट्स वाय आपल्या बॉडीला प्रोटीनची खूप जास्त गरज आहे आणि म्हणून आपण प्रोटीनला बोलतो की इट इज अ मॅक्रोमॉलिक्यूल. ठीक आहे. नाव प्रोटीन्सचं कळलं सगळ्यांना. नेक्स्ट काय आहे? फॅट्स और योर लिपिड्स. नेक्स्ट इज योर लिपिड्स. आता जसं आपण प्रोटीनला काय म्हणतो ब्रेकडाऊन केल्यावर आपल्याला काय भेटतं? अमायनो ॲसिड. तसंच आपण लिपिड्सला जेव्हा ब्रेकडाऊन करतो तेव्हा आपल्याला भेटतं फॅटी ॲसिड. तेव्हा आपल्याला भेटतं फॅटी ॲसिड. आणि इन सम केसेस वी ऑल्सो गेट अल्कोहॉल. काही केसेसमध्ये आपल्याला अल्कोहॉलसुद्धा भेटतो. फॅटी ॲसिड अँड अल्कोहॉल. ठीक आहे. इन अल्कोहॉल म्हणजे दारूवाला अल्कोहॉल नाही. जेव्हा आपण लिपिड्सला आपण ब्रेकडाऊन करतोय तेव्हा आपल्याला भेटणार आहेत फॅटी ॲसिड अँड अल्कोहॉल्स. ग्लिसरॉल ऐकले कुणी? ग्लिसरॉल अल्कोहॉलचाच आहे ना. ग्लिसरॉल अल्कोहॉल. ग्लिसरॉल इज युअर अल्कोहॉल. दॅट डझंट मीन की ती दारू आहे. ठीक आहे. सो digestion of lipids consumed by us is nothing but their conversion into fatty acid and alcohol. जेव्हा आपण फॅट रिच फूड खातो, व्हॉट इज युअर फॅट रिच फूड? युअर ऑइल, युअर बटर है ना. जे नट्स खाता तुम्ही, वॉलनट्स, आलमंड्स, दे ऑल्सो हॅव फॅट्स, गुड फॅट्स. तुमचा आवाकाडो इट ऑल्सो हॅज गुड फॅट्स. युअर घी, बटर, इट हॅज फॅट्स. सो असं नाही आहे की फॅट्स आर बॅड. एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ फॅट्स अँड कार्बोहायड्रेट्स कोलेस्ट्रॉल आणि ओबेसिटीचा प्रॉब्लेम करतो. बट यू रिक्वायर लिपिड्स, यू डू रिक्वायर फॅट्स इन युअर बॉडी. शॉक ॲब्झॉर्ब करतं ना फॅट तुमच्या बॉडीत. सो फॅट्स जे आहेत, जेव्हा ते तुमचे लिपिड्स जे आहेत ते जेव्हा ब्रेकडाऊन होणार आहेत तेव्हा काय देणार आहे? फॅटी ॲसिड आणि अल्कोहॉल. आणि जेव्हा आपण फॅट रिच फूड खातो आपण काय करतोय? ते फॅट रिच फूड तोडून फॅटी ॲसिड आणि अल्कोहॉलच काय म्हणतो कन्वर्ट करतो ना फॅटी ॲसिड आणि अल्कोहॉलमध्ये. दॅट्स इट. द फॅटी ॲसिड आर ॲब्झॉर्ब्ड अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी. जसं प्रोटीनला आपण अमायनो ॲसिडमध्ये तोडून अख्ख्या बॉडीत ॲब्झॉर्ब करून सगळीकडं सगळ्या सेल्सला पोचवलं, तसंच या फॅटी ॲसिड आणि अल्कोहॉलला पण आपण ॲब्झॉर्ब करून आपल्या बॉडीच्या सेल्सकडं पोचवणार आहे. एक्झाम्पल, द मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड which are essential for producing plasma membrane are formed from fatty acid. आपण जेव्हा सेल स्ट्रक्चर केलं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाने बनला आहे मुलांनो? इट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड्स. फॉस्फो म्हणजे फॉस्फेट, फॉस्फो म्हणजे फॉस्फेट अँड लिपिड्स म्हणजे तुमचे फॅट्स. सो जर प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड्सनी बनलाय म्हणजे फॅटी ॲसिड्सनी बनलाय, फॅट्सनी बनलाय. देअरफॉर युअर फॅटी ॲसिड, युअर फॅट्स आर इम्पॉर्टंट ॲज वेल. ठीक आहे.
Beside fatty acids are used for producing hormone like progesterone, estrogen, testosterone, aldosterone. जे प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे, टेस्टेस्टेरॉन, जे तुमचे रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स आहे, जे तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये हेल्प करतात मुलांनो, ते जे हॉर्मोन्स आहेत, 3 मेन हॉर्मोन्स आहेत, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टेस्टेरॉन, आणि अल्डोस्टेरॉन पण एक आहे. सो ह्या हॉर्मोन्सला कोण प्रोड्यूस करतं? फॅटी ॲसिड. ह्या हॉर्मोनच्या लाईक हॉर्मोन्स आर प्रोटीन्स, बट हे जे हॉर्मोन आहेत त्याच्यात फॅटी ॲसिड लागणार आहे त्या हॉर्मोन्सला प्रोड्यूस करायला. ठीक आहे. अँड द कवरिंग अराउंड द ॲक्झॉन ऑफ नर्व सेल, जे आपले नर्व सेल्स आहेत, जे आपले न्यूरॉन्स आहेत, त्या नर्व सेलचा एक पार्ट असतो ॲक्झॉन नावाचा, त्याला पण कवर कोण करते मुलांनो? तुमचे फॅटी ॲसिड. ठीक आहे. वी गेट 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्राम ऑफ लिपिड. आता प्रोटीनचं 4 किलो कॅलरी होतं, 1 ग्राम ऑफ लिपिड किती देते मुलांनो? 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी. 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी. 1 ग्राम ऑफ लिपिड गिव्स यू 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी. आणि हे जे एक्सेस, आता लिपिड करून एनर्जी घेतली, लिपिडचं जे काम आहे ते झालं, त्यांच्याकडून पण आपण एनर्जी डिराईव्ह केली. आता एक्सेस जे लिपिड आहे ते ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये राहणार आहे. कशात राहणार आहे? ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये इन द बॉडी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. जसं प्रोटीन्स तुमचं जसं कार्बोहायड्रेट्स ग्लायकोजन म्हणून राहिले, तसे हे एक्सेस काय राहणार आहे? ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणून राहणार आहे. ठीक आहे. कार्ब्स झालेत ऑलरेडी, प्रोटीन्स झाले, आता लिपिड्स पण झाले. राहिलं काय? तर तुमचे व्हायटमिन्स. तुमचे व्हायटमिन्स. आपण व्हायटमिन्स आणि मिनरल्सला असं समजतं, अरे यार प्रोटीन इम्पॉर्टंट आहे, कार्ब्स इम्पॉर्टंट आहे, फॅट्स इम्पॉर्टंट आहेत. हां, मोठ्या अमाऊंटमध्ये ते लागतात, बट इट इज नॉट लाईक की आपल्याला व्हायटमिन्स लागत नाही. वी रिक्वायर व्हायटमिन्स. व्हायटमिन्स आर इसेन्शियल. भरपूर लाईफ प्रोसेसेसमध्ये व्हायटामिन्स आणि मिनरल्स खूप मोठा पार्ट प्ले करतात. इवन इफ दे आर मायक्रोन्यूट्रियंट्स किंवा मायक्रोमॉलिक्युल्स, तरी आपल्याला ते बॉडीत लागणार आहेत फॉर प्रॉपर फंक्शनिंग ऑफ एव्हरी ऑर्गन, एव्हरी सेल. किंवा हे जे प्रोटीन्स, लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स आहेत, त्यांच्या ॲब्झॉर्प्शनसाठी पण आपल्याला व्हायटामिन्स लागतात मुलांनो. ठीक आहे. Vitamins are a group of heterogeneous compound of which each is essential proper operation of various processes in the body. Vitamins काय सांगितलं इथं की various processes साठी तुम्हाला vitamins लागणार आहेत. There are main 6 types of vitamins A, B, C, D, E and K. किती vitamins आहेत? 6 vitamins. Vitamin A, B, C, D, अरे E and K. हे आहेत तुमचे 6 टाइप ऑफ व्हायटामिन. व्हायटामिन A, व्हायटामिन B, व्हायटामिन C, व्हायटामिन D and व्हायटामिन E and K. E नंतर F नाही तर डायरेक्ट K येणार आहे. ठीक आहे. Out of this, A, D, E and K are fat soluble, whereas B and C are water soluble. See, A, D, E, K ह्यांना कशात आहेत? फॅट सॉल्युबल आहेत. म्हणजे काय की जेव्हा ह्या व्हायटमिन्सला डिझॉल्व्ह व्हायची वेळ येणार आहे, ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार आहेत का? नाही, ते फॅट मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे, ते फॅटी ॲसिडमध्ये डिझॉल्व्ह होणार आहेत. आणि तुमचे जे बी अँड सी आहेत, दे आर वॉटर सॉल्युबल. वॉटर सॉल्युबल म्हणजे त्यांना डिझॉल्व्ह व्हायला कोण लागणार आहे? आपलं पाणी. ए डी ई के फॅट सॉल्युबल, बी सी योर वॉटर सॉल्युबल. हे लक्षात असू द्या. We have seen that FADH2 and NADH2 are produced in process like glycolysis and Krebs cycle. Vitamins like riboflavin,
which is your vitamin B and nicotinamide, vitamin B3 respectively are necessary for प्रोडक्शन. आता ह्यांनी सांगितलंय की जे आपण ग्लायकोलिसिस प्रोसेस केली, क्रेब्स सायकल प्रोसेस केली, तिथं तर तुम्हाला कार्बोहायड्रेट्स दिसले, काय काय केसमध्ये लिपिड्स अँड प्रोटीन्स दिसले. बट या प्रोसेसला स्मूथ जायसाठी पण तुमचं व्हायटमिन्सची गरज होती. तुमचं रायबोफ्लॅविन जो आहे व्हायटमिन B2 आणि तुमचं निकोटिनामाइड जो आहे व्हायटमिन B3 हे तुमच्या क्रेब्स सायकलमध्ये आणि तुमच्या ग्लायकोलायसिसमध्ये लागले आहेत. कोण? रायबोफ्लॅविन अँड निकोटिनामाइड जे आहेत B2 आणि B3. ठीक आहे. सो दे आर नेसेसरी फॉर युअर लाईफ प्रोसेसेस. जरी त्यांचा मेजर रोल आपल्याला असं दिसत नाही आहे, बट सगळं स्मूथली चालायसाठी दे आर नेसेसरी. ठीक आहे. अँड लास्टली इज युअर वॉटर. 65 to 70% ऑफ युअर बॉडी ही कशाने बनली आहे? वॉटर. ईच सेल हॅज 70% ऑफ युअर वॉटर मास. सी, आपली बॉडी 65 to 70% वॉटरनी बनली आहे आणि सेलचं 70% कॉन्स्टिट्यूशन वॉटर आहे. ठीक आहे. सेल 70% पाण्याने. तुम्ही म्हणताल कुठे आहे पाणी? प्रोटोप्लाझम मध्ये. जे आपलं सायटोप्लाझम आहे ते फ्लुइड काय आहे? पाणी. राईट. सो इट इज 70% वॉटर. आपला ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन्स 90% ऑफ वॉटर. Functioning of cell and thereby whole body disturbs even if there is little less or loss of water from the body. Hence water is an essential nutrient. Along with all mentioned nutrient, fiber are also essential nutrient. In fact, we cannot digest the fiber. However, they help in digestion and egestion of undigested substance. आता वॉटर ऑब्वियसली आपल्या सगळ्या बॉडीज जर वॉटरनी बनली आहे तर वॉटरशिवाय काय काम होणार आहे का? नाही. आपले सेल्स, आपलं ब्लड, एव्हरीथिंग इज वॉटर. सो थोडं जरी आपण डिहायड्रेट झालो की लगेच आजारी पडतो, आपल्याला सलाईनची गरज लागते. सो वॉटरचं काही तोडच नाही. वी नीड वॉटर. अँड जे फायबर्स आहेत, ऐकलंय ना, फायबर रिच फूड खावा. सो व्हॉट इज फायबर? फायबर्स आर बेसिकली असा कंपाऊंड की जे आपली बॉडी डायजेस्ट नाही करू शकत मुलांनो. बट जे तुमचं फायबर आहे, जे अनडायजेस्टेड फूड आहे, वेस्ट मटेरियल आहे आपल्या बॉडीतलं, त्याला डायजेस्ट करायला हेल्प करून त्याला बाहेर इजेशनला हेल्प करतं, बाहेर फेकायला हेल्प करतं. ठीक आहे. कळलं? तुमचे लिपिड्स, प्रोटीन्स, परत तुमचे व्हायटमिन्स अँड वॉटर. वी हॅव टॉक्ड अबाउट एव्हरीथिंग अँड इट इज नॉट व्हेरी हार्ड. सगळ्यांचा एक स्पेसिफिक पर्पज आहे. काय तोडल्याने काय भेटतं, कशासाठी लागतं, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे. गो थ्रू द व्हिडिओ, गो थ्रू युअर टेक्स्टबुक अँड देन यू आर व्हेरी सॉर्टेड फॉर दिस. आता आपल्याला नेक्स्ट लाईफ प्रोसेस चालू करायची आहे, जी की आहे सेल डिव्हिजन. ती आपण करूयात नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.